कोकणात 2 राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी झाली। मालवणमध्ये शिंदे सेनेचा नगराध्यक्ष विजयी झालेला आहे, तर मालवणमध्ये शिंदे सेनेच्या ममता वराडकर या विजयी झालेल्या आहेत। नगर परिषद निवडणुकीत राज्यातल्या काही बड्या नेत्यांना धक्का बसलाय। कोकणातल्या 2 नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मंत्री नितेश राणेंच्या उमेदवाराचा पराभव झालाय। 2 राणे बंधूंच्या वर्चस्वाच्या लढाईत निलेश राणेंनी बाजी मारली आहे। ह्या सगळ्या मागच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये एकही शिवसैनिक डगमगला नाही, ताकदीने उभा राहिला। जे काही जिद्द होती ती मैदानात दाखवली आणि आम्ही ही निवडणूक जनतेच्या आशीर्वादाने जिंकला असं माझं म्हणणं आहे। कोकणातला हा पराभव भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय। मालवणमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार ममता वराडकर या विजयी झाल्यात, तर ममता वराडकर यांनी भाजपच्या शिल्पा खोत यांचा पराभव केलाय। हा विजय माझा नसून मालवणच्या सर्व जनतेचा आहे आणि तसेच आपले कार्यकर्ते शिंदे शिवसेने गटाचे कार्यकर्ते हा यांचा विजय आहे। तसेच आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपले आमदार निलेशजी राणे साहेब। कणकवलीमध्ये देखील नितेश राणेंना मोठा धक्का बसलाय। कणकवलीत निलेश राणेंचा पाठिंबा असलेले स्थानिक आघाडीचे उमेदवार संदेश पारकर हे विजयी झालेत, तर नितेश राणेंचा पाठिंबा असलेले भाजपचे उमेदवार समीर नलावडे हे पराभूत झालेले आहेत। खरं तर म्हणजे अनेक आमिषा आम्हाला दिली गेली, सन्मानाची आम्ही लढाई लढलेलो आहोत आणि ती शहरवासियांनी जिंकून दाखवली आहे आणि म्हणून माझ्या कणकवली शहरातल्या सगळ्या नागरिकांचा मतदारांचा मी मनापासून त्या ठिकाणी आभार आहे। कोकण हा बालेकिल्ला शिवसेनेचा होता, आहे आणि राहणार आहे हे सिद्ध या निवडणुकीत झाले आहे। आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणाने शिवसेना पोहोचली आहे आणि त्यामुळे शिवसेना फक्त आता कोणाचा समज असेल की ठाणा मुंबई पुरती शिवसेना आहे तसं नाहीये। शिवसेनेचे कार्यकर्ते घराघरात आहेत आणि शिवसेना नेहमी संकट काळामध्ये आपत्ती जिथे शिवसेना, संकट तिथे शिवसेना हे समीकरण गेल्या अनेक वर्षाचं आहे।